एक निर्णय जो फक्त 30 मिनिटात घेतला जातो, पण त्याचा इफेक्ट आयुष्यभर शरीरावरती राहतो. तुम्हाला कधी असं वाटलंय का की गर्भाशय काढल्यानंतर प्रॉब्लेम संपतात? सत्यता एकदम उलटी आहे. एक डॉक्टर म्हणून मी सांगतो की शस्त्रक्रिया चुकीच्या कारणासाठी केली तर तुमचं शरीर तुमचं ऐकणार नाही. आज आपण बोलणार आहोत हिस्टेरेक्टॉमी म्हणजेच गर्भाशयाच्या पिशवी काढण्याबद्दलच्या ऑपरेशन बद्दल. अनेक मोठा प्रश्न, गर्भाशय काढलं म्हणजे प्रॉब्लेम संपतो की नवीन प्रॉब्लेम सुरू होतो? चला एक खरी परिस्थिती कल्पना करूया. तुम्ही एका गावात काम करताय, दररोज 10 ते 12 तास, सुट्टी नाही, आराम नाही, त्यात मासिक पाळीचे दुखणे. आता तुम्हाला कोणी सांगितलं की एक ऑपरेशन करा आणि हा सगळा त्रास संपेल, तुम्ही काय कराल? असंच काहीसं घडताना दिसत होतं बीड जिल्ह्यामध्ये. पण इथे एक गोष्ट समजून घ्या, प्रॉब्लेम गर्भाशयामध्ये नव्हता, प्रॉब्लेम परिस्थितीमध्ये होता. क्विक सोल्युशन दिसतंय पण ऍक्च्युली ते लॉंग टर्म डॅमेज होणारं असतं. हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे. ही एक मेजर सर्जरी आहे. याचे काही प्रकार असतात. टोटल हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय आणि सर्व्हिक्स दोन्ही काढणे. पार्शियल हिस्टेरेक्टॉमी फक्त गर्भाशय काढणे. रॅडिकल हिस्टेरेक्टॉमी गर्भाशय, सर्व्हिक्स, आजूबाजूच्या टिश्यू, ओव्हरी काढणे. ओव्हरीज म्हणजे हार्मोन्सची फॅक्टरी आहे. ओव्हरीज काढले म्हणजे हार्मोन्स क्रॅश होतात. वैद्यकीय दृष्ट्या हिस्टेरेक्टॉमी कधी करतात तर त्याची काही कारणं असतील तर, जसं की युटेराइन फायब्रॉइड जे खूप मोठे असतात, युटेराइन कॅन्सर असेल तर, सर्व्हायकल कॅन्सर असेल तर, युटेराइन प्रोलॅप्स असेल तर, एंडोमेट्रियोसिस जी कंट्रोल होत नाही, किंवा क्रॉनिक पेल्विक पेन, ॲबनॉर्मल युटेराइन ब्लिडिंग जे थांबत नाही. सर्जरी हा शॉर्टकट नाही, तो लास्ट ऑप्शन आहे. येथेच लोक एक सर्वात मोठी चूक करतात. दुसऱ्या डॉक्टरांचं मत घेत नाही, घाबरून निर्णय घेतात. डॉक्टर बदलणं खूप सोपं आहे पण शरीर बदलणं सोपं नाही. आता सर्वात महत्वाचा भाग, या शस्त्रक्रियेचे दीर्घकालीन परिणाम काय होतात? एक डॉक्टर म्हणून हे सांगणं माझी जबाबदारी आहे. सगळ्यात पहिले सर्जिकल रिस्क. पहिल्यांदा आपण बोलूया तात्काळ धोक्यांबद्दल. एक्सेसिव्ह ब्लिडिंग, खूप जास्त रक्तस्राव होऊ शकतो. इन्फेक्शन, जखमेला इन्फेक्शन होऊ शकतं. ब्लॅडर किंवा बॉवेल इंजरी होऊ शकते. एनास्थेशियाचे कॉम्प्लिकेशन्स असतात. ब्लड क्लॉट होऊ शकतात. काही महिला ग्रामीण भागातील असतात, त्यांना योग्य पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मिळाली नाही. याचे परिणाम किती गंभीर असतील याची कल्पना करा. दुसरं, हार्मोनल चेंजेस. जेव्हा गर्भाशय काढले जाते तेव्हा जर ओव्हरीज पण काढल्या गेल्या तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रोडक्शन बंद होते. म्हणजेच थोडक्यात सर्जिकल मेनोपॉज येतो. हे नॅचरल मेनोपॉज पेक्षा अचानक जास्त तीव्र असते. हॉट फ्लॅशेस, नाईट स्वेट्स, व्हाजिनल ड्रायनेस, मूड स्विंग, डिप्रेशन अशा सर्व गोष्टी घडतात. हार्मोन्स दिसत नाही पण त्यांचा इम्पॅक्ट आयुष्य बदलतो. तिसरं, बोन हेल्थ, ऑस्टिओपोरोसिस. इस्ट्रोजन हे हाडांचे रक्षण करते. जेव्हा हार्मोन अचानक कमी होतात तेव्हा बोन डेन्सिटी कमी होते, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. या महिला आधीच जर शेतात काम करत असतील तर हाडे कमकुवत झाल्यावर फ्रॅक्चरचा धोका खूप जास्त प्रमाणात वाढतो. आजचा एक निर्णय 10 वर्षांनी फ्रॅक्चरचं कारण बनू शकतो. चौथं, कार्डिओव्हास्क्युलर रिस्क. इस्ट्रोजन हे हृदयाचं पण रक्षण करतं. हार्ट डिसीजचा धोका वाढतो, ब्लड प्रेशर वाढू शकतो, कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा बदलते. पाचवं, मेंटल हेल्थ. हे सर्वात दुर्लक्षित पण सर्वात महत्वाचं आहे. डिप्रेशन आणि एन्झायटी, आयडेंटिटी क्रायसिस, जसं की मी आता आई होऊ शकत नाही, ही भावना त्या स्त्रीमध्ये निर्माण होते. स्कार्स फक्त शरीरावर नसतात, मनावर सुद्धा होत असतात. सहावं, युरिनरी प्रॉब्लेम्स, युरिनरी इनकॉन्टिनन्स, फ्रिक्वेंट युरिनेशन, ब्लॅडर कंट्रोल प्रॉब्लेम, हे सगळं होऊ शकतं. आणि सातवं, सेक्शुअल हेल्थ. हा टॉपिक फार लोक बोलत नाही, परंतु अंगामधील कोरडेपणा, संबंध ठेवताना जास्त त्रास होणे किंवा इंटरेस्ट कमी होणे, या सर्व गोष्टी होऊ शकतात. हेल्थ म्हणजे फक्त जिवंत असणं नाही, क्वालिटी ऑफ लाईफ आहे. या सगळ्या प्रॉब्लेम सोबत नंतर त्या महिला जगत असतात. सर्व केसेसमध्ये सर्जरीची गरज नसते. मेडिसिन्स घेऊन बघा, थेरपी घ्या, सेकंड ओपिनियन घ्या. निर्णय तुमचा आहे पण माहिती संपूर्ण असली पाहिजे. जागरूकता नसली तर सर्जरी बाय डिफॉल्ट होते. सर्जरीचा निर्णय हा इमोशनल नाही, सायंटिफिक असायला पाहिजे.
Every uterus doesn't need removal, but every patient needs awareness.